आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील 67 विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ कार्यक्रम नुकताच ठाण्यातील लोकमान्य नगर येथे संपन्न झाला। इथल्या शंकर मंदिराजवळील विहीर व साईनाथ मित्र मंडळाजवळील विहीर या दोन विहिरींच्या कामांचं भूमिपूजन आमदार प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते पार पडलं। ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 67 विहीर आहेत। लोकमान्य नगर पाडा क्रमांक 4 पासून पाडा क्रमांक 3, पाडा क्रमांक 2, पाडा क्रमांक 1, वर्तक नगर, भीमनगर, शिवाई नगर, शास्त्री नगर पासून वसंत विहार, लोकपुरम, वाघबीळ, वडवली, गायमुख, मोगरपाडा आणि जे पूर्ण आदिवासी पाडे आहेत त्या ठिकाणी एकूण 67 विहिरी आहेत। आणि शेवटी ही काळाची गरज आहे की ह्या विहिरींचं पाणी जर स्वच्छ ठेवलं आणि ते जर लोकांना वापरण्यास योग्य जरी मिळालं तरी लोकांचा फार मोठा प्रश्न सुटेल। आजच तुम्ही बघताय की पूर्वी विहीर एवढी स्वच्छ होती, मी या भागाचा नगरसेवक असताना ह्या विहिरीचं पाणी लोक प्यायचे, एवढी स्वच्छ होती, पण हळूहळू कालांतराने ड्रेनेज लाईन, गटार लाईन आणि त्यातील जे पाणी आहे ह्या विहिरींमध्ये येत गेलं। काही लोकांनी प्लास्टिकच्या बाटल्या त्या ठिकाणी किंवा कचरा त्या ठिकाणी फेकला, त्यामुळे ती विहीर अस्वच्छ झाली। अशा सगळ्या विहिरींची परिस्थिती आहे। काही विहिरी ज्या होत्या त्या बिल्डरांनी विकल्या, त्या विहिरीवर बिल्डिंगी बनवल्यात। काही विहिरी ज्या आहेत त्या लोकांनी कचराकुंडी म्हणून त्याचा वापर केला। तर अशा ह्या सगळ्या विहिरी ज्या आहेत त्या 100 वर्षाहून अधिक जुन्या विहिरी आहेत। नैसर्गिक जो स्रोत होता पाण्याचा तो ह्या विहिरींच्या माध्यमातून लोकांना मिळत होता आणि त्या माध्यमातून पूर्वी जेव्हा ग्रामपंचायत होती, पिण्याचे पाण्याचे कनेक्शन्स नव्हते, त्या ह्याचाच वापर पिण्यासाठी सुद्धा लोक करायचे। परंतु आता परिस्थिती बदलली आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या विहिरींचं पुनरुज्जीवन करायचं मी ठरवलं। त्यासाठी खास कन्सल्टंट अपॉइंट केला। त्या कन्सल्टंटनी अशी परिस्थिती निर्माण केली की ही विहीर स्वच्छ करायची, पूर्ण पाणी सगळं बाहेर फेकून द्यायचं, त्यातला गाळ स्वच्छ करायचा आणि जे नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत ते सोडून बाकी वॉटरप्रूफिंग सगळ्या विहिरीचं प्लास्टरिंग वगैरे करायचं। त्या विहिरी स्वच्छ केल्यानंतर ते नैसर्गिक जे पाण्याचे स्रोत आहे ते चालू करायचे। त्यात गटाराचं पाणी जात असेल किंवा ड्रेनेज लाईन आसपास असेल त्याचं पाणी जात असेल तर ते बंद करायचं, जेणेकरून अस्वच्छ विहिरी राहण्याने स्वच्छ राहील। आणि मग त्याचं जे पाणी आहे नैसर्गिक स्रोत मधून आलेलं स्वच्छ पाणी हे वर पाण्याची टाकी बसवली जाईल, त्या पाण्याच्या टाकीमध्ये जाईल, ते पाणी स्वच्छ कर, म्हणजे तो फिल्ट्रेशन प्लांट सुद्धा असेल, त्या फिल्ट्रेशन प्लांटच्या माध्यमातून स्वच्छ होऊन त्या टाकीमध्ये जाईल आणि टाकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला ते पाणी मिळेल। कन्सल्टंटच्या म्हणण्यानुसार ते पाणी पिण्यायोग्य पण असेल, कारण प्रत्येक विहिरीला जवळजवळ आपण 70 ते 80 लाख रुपये खर्च करतोय, कारण 50 कोटीचा निधी या 67 विहिरींसाठी आपण खर्च करतोय। त्यामुळे ते स्वच्छ पाणी पिण्यायोग्य जरी नसेल, निदान लोकांना सर्वसामान्य जनतेला धुना भांडी करण्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी जरी वापरायला मिळालं, घर स्वच्छ करण्यासाठी, तरी योग्य असं माझं म्हणणं आहे। पिण्याचं जर झालं तर सोन्याहून पिवळं आहे, परंतु तसं जरी नाही होऊ शकलं तरी लोकांना वापरण्यायोग्य आहे विहिरीचं पाणी झालं तर सर्वसामान्य जनतेला एक पॅरलल जे पाण्याचं कनेक्शन आहे ते मिळेल